चला तर मग आज बघूया आपण चवळी भात आणि पांढऱ्या कढीची रेसिपी। चवळीची भाजी तुम्ही आतापर्यंत बरेचदा खाल्ली असेल, चवळी भात कधी ट्राय केला आहे का? केला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। चवळी भातासाठी लागणारी सर्व तयारी आपण करून घेणार आहे। सुरुवातीला काय करायचं माहिती आहे का, आपल्याला एक वाटी चवळी जी आहे सकाळी, म्हणजे जर तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल तर तुम्ही सकाळी, किंवा सकाळी करायचं असेल संध्याकाळी, तुम्ही एक वाटी चवळी जी आहे ते भिजत घालायची आहे। तुमच्याकडे जी कुठली चवळी असेल जाड बारीक तुम्ही ते घ्यायची आहे। मी जाडी चवळी घेतलेली आहे आणि बेसिक तयारी मी सर्व करून घेणार आहे। आणि वेळ न घालवता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे। सुरुवातीला आपण आता पॅन ठेवूया। तर मी पहिले सांगते तुम्हाला, आजची आपण जे रेसिपी करणार, जो भात करणार आहे तो कुकर मध्ये करणार नाही आहे, ओपन पॅन मध्ये करणार आहे। एक मोठं भांडं घ्यायचं आहे। मी अशा पद्धतीचा पॅन घेतलेला आहे। तुमच्याकडे जो कुठलं मोठं भांडं असेल तुम्ही ते घ्यायचं आहे। त्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी आणि बेसिक खडे मसाले टाकायचे आहे। म्हणजेच मिरी, दालचिनी, स्टार फूल, विलायची, मोठी विलायची, लवंग, मिरे वगैरे टाकायचे आहे। वर दिलेले आहे सर्व इन्ग्रेडियंट्स। तेजपान, हिंग आणि कढीपत्ता घालायचा आहे। कांदा घालायचा आहे। व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे। कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। व्यवस्थित कांदा शिजला गेला की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आलं लसूणची जाडी भरडी पेस्ट टाकायची आहे। त्याला पण छान शिजवून घ्यायचं आहे। आपल्याला कच्चं पण काढून घ्यायचं आहे। व्यवस्थित शिजला गेला की त्यामध्ये आपण टाकणार आहे हळद, तिखट, धनापूड। तिखट तुम्ही जरा बऱ्यापैकी टाका। हा भात जर तिखट असेल तर आणखी छान वाटतो, टेस्टी लागतो। थोडं पाणी टाकायचं आहे। मसाला आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे। छान मसाला शिजला गेला की त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे बारीक कट केलेला टोमॅटो। टोमॅटो छान नरम होईपर्यंत शिजवून घेऊन त्यामध्ये आपल्याला भिजवलेली चवळी टाकायची आहे। त्याला छान परतून घ्यायचं आहे। आपल्याला व्यवस्थित मसाल्यामध्ये चवळी जी आहे ते आपल्याला कोट करून घ्यायची आहे। आता यामध्ये कुठल्याही प्रकारचे आपण व्हेजिटेबल्स टाकणार नाही आहे, कारण आपल्या भाताला पूर्णपैकी चवळीचा स्वाद असला पाहिजे। फक्त बटाट्याचा वापर करणार आहे। एक बटाटा जो आहे तो आपण मस्त अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या पीसेस मध्ये कट करून टाकलेला आहे। त्याला परतून घेऊन त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। आपल्याला थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार आणि त्याला मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण थोडंसं पाणी टाकूया। आपल्या चवळी जी आहे ते छानपैकी नरम होईपर्यंत, बटाटा नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। आता शेवटी टाकूया आपण गरम मसाला। हा गरम मसाला घरी केलेला आहे, घरचा कसा गरम मसाला आहे हा। याला परतून घ्यायचा आहे आपल्याला, झाकण ठेवायचं आणि चवळी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर चवळी होईपर्यंत आपण करणार आहे पांढऱ्या कढीची रेसिपी। तर आंबट आंबट दही घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला थोडंसं बेसन टाकायचं आहे। भरपूर बेसन नका टाकू, थोडंसं अर्धा चमचा बेसन टाकायचं आहे। पाणी टाकायचं आहे। रवीने छानपैकी पाणी, बेसन आणि दही छान फेटून घ्यायचं आहे, स्मूथ करून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये आपल्याला आपली चवळी म्हणजे भात जे आहे ते आपल्याला चेक करत राहायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित शिजला गेलं पाहिजे आणि काडीबुडी लागल्या गेलं नाही पाहिजे। आता आपल्याला एका साईडने पातेलं ठेवायचं आहे। त्यामध्ये आपल्याला तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, मेथीचे दाणे, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि लसूण घालायचं आहे। व्यवस्थित त्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। नंतर त्यामध्ये आपण जे फेटलेलं दही आहे ते घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला। पाणी टाकायचं आहे आवश्यक तेवढं आणि त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ आणि साखर टाकायची आहे। त्याची छान अशी उकळी काढायची आहे। एक छान उकळी आली की आपली पांढरी कढी तयार झालेली आहे। त्यामध्ये कोथिंबीर टाकून आपल्याला कढी जी आहे ते खाली उतरवून ठेवायची आहे। इकडे आपली चवळी पण छान शिजली होती बघा। चवळी दाबून बघायची आहे आपल्याला, हाताने छान नरम झाली होती। त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या आणि छानपैकी जाड जाड ओल्या खोबऱ्याचं खीस टाकायचं आहे। खायला अप्रतिम लागते, स्किप करू नका। नंतर त्यामध्ये आपल्याला भिजत घातलेले तांदूळ टाकायचे आहे। तुम्ही कुठले बासमती किंवा तांदूळ टाकले तरी चालते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तांदूळ बुडेल आपल्याला पाणी टाकायचं आहे। मंद आचेवर, मोहागी आचेवर आपल्याला भात जो आहे तो ओपन पॅन मध्ये आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। पाणी टाकायचं आहे। सर्व इन्ग्रेडियंट छानपैकी मिक्स करायचं आहे। जास्त आपण त्याला हलवायचं नाही आहे, तर तांदूळचे दाणे जे आहे ते मोडू शकते। आता झाकण ठेवायचं आहे आणि भात आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे। तर तयार आहे आपला गरमागरम आणि मस्त झणझणीत असा चवळी भात आणि पांढऱ्या कढीची रेसिपी। तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। छानपैकी कोथिंबीर टाकायची आहे आणि गरमागरम राईस जो आहे तो आपल्याला पांढऱ्या कढी बरोबर आणि पापड बरोबर मस्त आपल्याला सर्व करायचा आहे। एकदम अप्रतिम रेसिपी होते, नक्की ट्राय करून बघा। अगदी सोपी रेसिपी आहे बघा। छान असा आपला चवळी भात तयार झालेला आहे। गरमागरम भात आपल्याला सर्व करायचा आहे। भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। बाय बाय आणि टेक केअर। तर मी घेतो मस्तपैकी चवळी भातचा आस्वाद। तुम्ही रेसिपी नक्की सेव्ह करा आणि करून बघा।